मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. ऊन झेलत 2 सायकली आल्या, पार वजानं अवघडलेल्या. माग धोत्रात गठुळी बांधल्याली, आडवं कळाक लावल्यालं. खंदील टमऱ्याल निरगुडीच्या निपार उपन्या कसल्या हरपाट्याच त्यात बोजा बांधल्याला. वर पुन्हा भांड्यांची गठुळी, बाजारकरी माणसासारख्या भांड्यानं भरलेल्या पिशव्या. लोखंडी मेका, दोऱ्या, चऱ्हाट, पालाच्या वाकळा, पार सायकली वझ्याकडं मुजून केल्याल्या. दाढवानावरती खुटाचं जंगल वाढल्यालं 2 आरबाट गडी. एवढं दांडगं वज घेऊन कसं सायकल चालवीत आलं होतं ते रामच जाण. दोघं बी घामानं उफाळल्याली, टाळक्यावरती वाकड्या टोप्या. बापूच्या वस्तीचा अंदाज घेत नंदीकडं नजर टाकत दोघांनी एक जागा हेरली. सामान उतरिवलं, नीट बुचकी व्यवस्थित रचून ठेवली. टाळक्याच्या टोप्या काढल्या, घाम पुसला. त्यातला एकजण उठला, जवळच्या पालातनं तांब्याभर पाणी घेऊन आला. दोघांनी चुळा भरल्या, घोट घोट पेले, बिडी फुंकली आणि लागलं तर कामाला. पालाचा चौकोन आखला, कणा नेमं घेतली. आमनी सामनी 2 कळाक उभं केलं. मधी या आडवाट काथ्यानं जाम गुंतिवलं. वाकळचं 2 पदर कळकावरनं 2 बाजूला सोडलं, तणकाटून बांधलं. भरारी मारून खाली बसताना गरुड जसा दिसतो तसं तणकाटल्यालं पाल दिसायला लागलं. दोन्ही बाजूला दोघांनी जीव खाऊन दोऱ्या आवळल्या. दोघांची बी पालं उभी राहिली तसे एका लोखंडी मेकळनं चर काढत किसना म्हणाला, आच्चू लेका, पाऊस लागला तर पाणी जाया चर नक वैर. तर नाहीतर पालात राडा होईल समजा. तू घे चर काढून, तवर मी सामान ठेवतो. किसनानं तिन्ही अंगानं चर घेतला. मागची बाजू तरटानं जाम केली. मोरल्या बाजूला मातीचा भुंडा केला. आतली जमीन साफसूफ करत गठुळी आत नेऊन ठेवली. लावायचं वैर सामान. शाना हायस, बायकासने काय काम राहू दे की र. ते बी खराय म्हणा. भटक भावान्या कवा यष्टीनं येत्या त्या कुणान ठावं. पोरं ठोर हाय ती, उशीर ह्यो हुयाचाच. आजचू काय हाय का गॉडभर? छे, अजून राहत्या व्हय. हिता असल की वस्तीवर कुठतरी. आपण नौख, कोण र देतय आपल्याला? पैसे टाकून मागायला कसली लाज. नीट झाकलेस नव सगळं. चल, आईला आंगलय आंबल्यावाणी झालंय गा. नागाच्या टोपल्या सावरीत मोरनं गारुडी येताना दिसला. नवा आलाय काय र? व्हय गा, हिथं नवटा कुठशी मिळत्या. गारुड्यानं खालनं वरनं गडीने हाळलं, दाढी खाजवीत म्हणला, त्या तांबडा झेंडा लावलेल्या पालावरती जावा. झेंडा कसला? फुटभर काटकीला टिचभर तांबडं फडकं गुंडाळल्यालं, कुणी पोरा ठोरानं लावल्यालं. किसना आणि आच्चू पाला जवळ आलीत. हाय का कुणी आतमधी? आत एकाएकी गडबड झाली. बाईच्या बांगड्या वाजल्या. थांबावायच. आईला आच्चू, नेमका मॅटिनीचा टाइम गाठून आपण आलूया. चला, उन्हातानाच्या शिव्या नक द्या. दोघं माघारी वळणार तोच पालाचा पडदा बाजूला करत बापू बाहेर आला. मिशीवरती पीळ मारत गरजला, कोण र बडव्यांनो तुम्ही? आम्ही नंदीवालं. नंदीवालं? कुठनं राहिलायसा? लांब तिकडं साताऱ्यापासनं. ती काय पालं ठोकल्या त्या आत्ता. काय पाहिजे? दारू म्हणताच रामूची बायको चढदिशी बाहेर आली. मालकीण बाय वाटतं. यशे, गिऱ्हाईक आलंय. बापू साहेब आता जावा, आमचा कलेक्टर याचा टायूम झालाय. नुसती दारूच दे. आयला तुम्हा बायकांचा काय भरोसा नाही. एक कातड्यांनो, डोसायचं झाल्यावरती माझ्या पालावरती या. वहीजी मालक. बापू निघाला. सहज त्यानं चोरून रानूच्या पालाकडं पाहिलं. देवकी सुपात काहीतरी पाखडत होती. बापूला बघताच ती फक्करनं थुंकली. तितक्याच तडाक्यात आतमध्ये गेली. नाही म्हटलं तरी बापू गडबडला. चरफडत पालावर आला. खाटलं ओढत आंब्याच्या झाडाखाली नेलं. बसकिरणं मारून बसला सावलीला. थोडीशी ढोसून दोघं बी बापूकडे आले.
राम रामजी मालक. हा, कुणाला विचारून पाल ठोकलेसा? चुकलं मायबाप, आम्ही नंदीवाल. नंदी बघून ठोकली हिथं वस्ती. नंदीवाल म्हणतायसा? मग नंदीर कुठं येते? का मागणं इमानानं येते ती? मालक, आम्ही भांडीवाल. जात नंदीवाल्याचीच, पर भांड्याचा धंदा करतो. नवी इकायची आणि जुनी मोडीवरती घ्यायची. तर बारदान कुठाय? का असंच गोसावड्यागत फिरतायसा? छे, तसं कसं? बायका पुरं येत्या ती की इष्टीनं मागणं. मालक, पाणी मातूर चांगलं आहे तुमचं. शाणा हु नगस. काय र नाव तुझं? आच्चू. अजून बडव्या बच्चू आहेस तू. लय बे दारू पिऊन दंगा करायचा नाही वस्तीवर. मी पाटील हाय हितला. बापूसाहेब म्हणतात मला. दोघं बी पडदिशी कमरत वाकली. किरपा राहू द्या आमच्यावरती मालक. हा, एक ध्यानात ठेवा गाढवांनू, हिथं कायदा चालतो तो माझा. माझ्याशिवाय कुणाचा ऐकाल तर कान कापीन कात्रीनं एकेकाचं. वैजी मालक. लागलास का चाचरायला? पाल कवाशी उभी केली? आत्ताच. भाडं भरल्याशिवाय? कसलं भाडं? हिथं राहायचं तर पाला माग ₹10 भरावं लागत्याली. दिस मावायच्या दिसाचा तुकडा पोच करा. मग काय रामायण लावायचंय ते लावा. वैजी मालक. सांचं कशाला? आत्ताच घ्या की. पळा. नोट हातावर नाचवीत बापू हसला. देवकीची आठवण येतात चरकला. रामूची बायको ही त्याची फावल्या वेळची सोय होती. रामूलाच काय साऱ्या वस्तीला हे ठाऊक होतं. पण तोंडावर बोलायचा कुणाचा घास नव्हता. जो तो वचकून होता. देवकीला खरं तर याची कल्पना नव्हती, पण आज तिनं डोळ्यानंच पाहिलं होतं. नाही म्हटलं तरी बापू वरमला होता. ह्या पोरीची कशी समजूत काढायची त्याला समजत नव्हतं. हा सगळा प्रकार या भांडीवाल्यामुळे झाला. या विचारानं त्यांना चोपून काढायचा त्याचा बेत होता. पण पापणी उचलायच्या आतमध्येच 20ची नोट हातात पडली होती. नाही म्हटलं तरी दिवस पथ्यावर पडला होता. 2 बायका, 7-8 पोरं असा भांडीवाल्यांचा चिगूर तरंगत आला. नेमका त्यांच्याच पालाकडे गेला. माजलेल्या रेडीगत सावळ्या अंगाच्या भरीव बायका, कुत्र्याच्या पिलागत विस्कटलेली पोरं. बापू मनाशी म्हणाला, साला संसार आपल्या नशिबात कधी हाय देव जाणं. तरुण पण चाललंय वाह्या कापरागत. हितनं मोर लगीन, तिथनं कवाशी पोरं. बटा बामणाच्या वर समधी तऱ्हा झाल्या. आभाळातल्या पाण्याची वाट बघणाऱ्या माळावरल्या पिकावानी आपण सदान कदा उपाशी. आईला ह्या वस्तीत एकाची 3-3 लग्न झाल्या ती. आपलं कवा पाळण्यात असताना एकदा लगीन झालं होतं. पुरगी मिली. लगीन बी मेल्यागत जमा झालं. पोका नशीब आता चहू अंगानं वाचतय. मरण्याआधी लगीन झालं म्हणजे बरं, नाहीतर झुटिंग हुयाचू. पार तरण्या बायांची वाट लावायची. आईला दिवकीला आता डायरेक्ट विचारल्याशिवाय काय खरं नव्हतं. किती दिवस नानाटी वाणी लोंबकळायचं करवंदीच्या जाळीवर. बापूच्या मनात विचार थडथडत होते. कधी नव्हे आज तो स्वतःच्या भवितव्याचा विचार करत होता.